ठरलं ते मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये इतका सुंदर सीन तुम्हाला बघायला मिळणार आहे. खूप छान सीन, तो म्हणजे कल्पना आणि सायली एकत्र येणार आहेत. पुढील भागामध्ये गणपती बाप्पांचं आगमन सुभेदारांच्या घरात होत असतं खूप आनंदाने. अर्जुन आणि प्रताप गणपती बाप्पाला घेऊन येतात. सगळेजण गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा घोषामध्ये गणपती बाप्पाचं स्वागत करत असतात. प्रताप म्हणतो की यावर्षी सुद्धा सायलीने प्रतिष्ठापना केली तर चालेल ना गणपती बाप्पाची. अस्मिता म्हणते, डॅड तुम्हाला सायलीचा इतका पुळता का आहे हो, आणि मी तुम्हाला आत्ताच सांगते की सायलीने गणपतीची प्रतिष्ठापना केलेली मला अजिबात चालणार नाही. जेव्हा अस्मिता हे बोलत असते तेव्हा कल्पनाला खूप वाईट वाटत असतं सायलीसाठी. कल्पना येते आणि म्हणते थांबा, आणि कल्पना सायलीचा हात पकडून तिला घेऊन जात असते. प्रताप आणि प्रतिमा कल्पनाला थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, अगं कल्पना थांब, कुठे घेऊन चाललीस तू सायलीला. कल्पना सायलीला मध्यभागी उभी करते आणि म्हणते, जेव्हा आपल्या घरावरती कोणाची वाईट नजर पडते तर तू वाघीण होतेस. मग जेव्हा लोक तुला बोलतात, तुला त्रास देतात, तेव्हा तू मूग गिळून गप्प का राहतेस. आणि हे कल्पनाचं बोलणं ऐकून सायलीच्या डोळ्यात पाणी येतं, आणि जेव्हा कल्पना हे बोलत असते तेव्हा तिच्यासुद्धा डोळ्यात पाणी असतं. कल्पना पुढे बोलते, अगं या घराला लागलेली कीड तू दूर केलीस, म्हणजे प्रिया. कल्पना डोळ्यांमध्ये पाणी आणून बोलते की सुभेदारांचा गणपती बसवणं ही माझी सून म्हणून नाही तर माझी लेक म्हणून तुझाच हक्क आहे सायली. आणि दोघेही एकमेकींना मिठी मारतात. हा सीन बघताना तुमच्यासुद्धा डोळ्यांमध्ये नक्की पाणी येईल प्रेक्षकांनो. खूप सुंदर मनाला भावणारा एपिसोड उद्या आपल्याला बघायला मिळणार आहे. तुम्ही अजिबात चुकवू नका उद्याचा एपिसोड. आणि इथेच हा प्रोमोसुद्धा संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.